सुरुवातीला पौर्णिमेचा फेरा हे नाव असं का बनलं, हे नाव ठेवण्यामागे विचार काय होता? सिरीज मध्ये तो मला विचारतो, तू कधी भूत पाहिलंय का, जेन्युअनली. तर आहे सिरियस, सगळ्यांनी बघा. आज काही वेगळा काही प्रसंग काही तुमच्यासोबत घडलेला आहे की तो कॅमेऱ्यात कैद नाही झाला, पण तो आता इथं आपण मेन्शन केला पाहिजे, तो असा एक रिमेंबरेबल आहे, लक्षात राहील असं काही वेगळं युनिक काय घडलंय? हा मेन हे तिघं भूत पाहिली मी. तर आत्ताच मी एक कमेंट बघितली, आमचा जो टीझर आहे इंस्टावर, त्याच्या खाली कोणी कमेंट केली आहे की ही लवकरच सिरीज नेटफ्लिक्सवर यावी अशी आमची इच्छा आहे. आता सहसा की हिंदीमध्ये हॉरर कॉमेडी असते बऱ्यापैकी, गोलमाल वगैरे मध्ये आपण पाहिलं. मराठीमध्ये हा प्रकार तसा नवीन आहे. असं नाही, एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की 4था सीझन वगैरे येईल का बरं? सीझन. नमस्कार. कोकणचा निसर्ग, पौर्णिमेची गूढ रात्र आणि अंगावर काटा आणणारी भयानक अशी भीती, या सर्वाच्या जोडीला हसून हसून पोट दुखवणारा विनोदाचा तडका, या संपूर्ण गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा यूट्यूबवर धुमाकूळ घालणारी एक नवीन वेब सिरीज जन्माला येते, पौर्णिमेचा फेरा. आज आपल्यासोबत या सिरीजची स्टारकास्ट आहे. आपल्यासोबत निखिल बने आहे, मंदार मांडवकर, सिद्धेश नागवेकर आणि निकिता बंदवणे आहेत. शूटिंग दरम्यानचे त्यांचे अनुभव असतील किंवा सेटवरच्या गमती जमती, आणि आगामी जो सीझन येणार आहे, सीझन नंबर 3, यामध्ये आपल्याला नवीन काय अनुभवायला मिळणार आहे किंवा नवीन थ्रिल काय असणार आहे, कॉमेडी काय असणार आहे. कारण आपण या संपूर्ण चेहरे आपण महाराष्ट्राच्या हास्य जत्रेवर पाहत असतो. हे चेहरे आपल्याला नवीन काय देणार आहेत या वेब सिरीजमधून, हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला पौर्णिमेचा फेरा हे नाव असं का बनलं, हे नाव ठेवण्यामागे विचार काय होता, म्हणजे असं नक्की काय आहे, कारण काय की पौर्णिमेचा फेरा नाव आपण चूज केलं? नाही म्हणजे ना, खरं सांगू तर एक त्यांना सायकल हवी होती या सिरीजमध्ये, की एक गोष्ट एका पॉईंटला सुरू होते, दुसऱ्या पॉईंटला संपते. आणि त्यात नावांमध्ये आमचे डिरेक्टर, रायटर, ज्याची कॉन्सेप्ट आहे, आमचा शुभम म्हणून एक आपला मित्र आहे, त्याची कॉन्सेप्ट होती. संदेश म्हणून आहे, त्याने लिहिलं आहे सगळं. आणि प्रोडक्शन, शुभम प्रोडक्शन फिल्म जे आपलं प्रोडक्शन हाऊस आहे, त्याचे गणेश सर, पायल मॅम, ह्या सगळ्यांनी बसल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी वर्कआउट केलं की काय काय नावं, तर ती काय काय नावं होत नव्हती. आणि आपली जी सिरीज पण आहे ती सर्कल पूर्ण कंप्लीट होते, एक गोष्ट सुरू होते आणि त्याचा तिसऱ्या संपेल, ते तुम्हाला कळेलच. सो त्याच्यामुळे काय करायचं पौर्णिमेचा फेरा, आणि हे खरं नाव काय, त्यासाठी तुम्ही नक्की सिरीज बघा, तुम्हाला कळेल की खरं नाव काय. कारण की एक गोष्ट नाही आहे, हा कारण की नावातच गंमत आहे, पौर्णिमेचा फेरा. जर तू प्रश्न विचारस, कारण की तो प्रश्न पडतो सगळ्यांना की अरे हे नाव का. सो ते नाव बघण्यासाठी तुम्ही नक्की सिरीज बघा. 3रा सीझन आमचा ऑलरेडी आउट झालाय आणि 6च्या 6 एपिसोड आलेत शुभम प्रोडक्शन फिल्म्स या यूट्यूब चॅनलवरती. आधीचे दोन्ही सीझन सुद्धा लाईव्ह आहेत आपले ऑलरेडी. सो तुम्ही 3ही सीझन बघा, मग तुम्हाला नक्की याचं उत्तर कळेल की पौर्णिमेचा फेरा का. ते मी सांगणार नाही का, पण एक त्यात गुपित असं एवढं सांगेन की तो एक सर्कल आहे जो पूर्ण होतो, आणि जसं पौर्णिमा येत राहते आणि तसंच ह्याच्या स्टोरीमध्ये प्रत्येक पौर्णिमेला काय ना काय ते नवीन गोष्ट घडत राहते, आणि ती काय घडते ते तुम्हाला यात बघायला मिळेल. त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्क्रिप्ट ऐकली सुरुवातीला, स्क्रिप्ट ऐकल्यानंतर हॉरर म्हणजे निखिल फेस आहे बऱ्यापैकी, तर निखिल किंवा तुम्हाला हॉरर मध्ये काम करताना मी पाहिलेलं नाही आधी तुम्हाला, आणि त्याच्यामधून तुम्हाला कॉमेडी करायची आहे, विनोद करायचा आहे, या संपूर्ण गोष्टी पहिल्यांदा एक्सप्रेशन काय होतं स्क्रिप्ट ऐकल्यानंतर? बोला. नाही, हा अनुभव खूप भारी आहे. आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली काम करताना. तू म्हणालास तसं की आम्ही विनोदी काम करतो किंवा बघत आलात तुम्ही आतापर्यंत, तर हे खूप वेगळं काम आमच्यासाठी आहे. आम्हाला वेगळं काम करायला आम्ही वेगळे दिसलोय, त्यामुळे आमच्यासाठी पण हे सरप्राईज होतं स्वतःलाच काम करताना, की कशा पद्धतीने काम होणार आहे, काय आणि नवीन काय शिकायला मिळणार. त्यासाठी आम्ही तयार होतो, नवीन काय ते करायला मिळणार, शिकायला मिळणार. त्यामुळे आम्ही काम करताना खूप मजा केली. आणि तू म्हणशील हॉरर कॉमेडी, तर माझं असं म्हणणं आहे की ह्या सिरीजमध्ये सिच्युएशन एवढ्या छान डिझाईन झाल्यात ना, तर त्यात आम्हाला काही कॉमेडी करायची गरज नव्हती. सिच्युएशनमध्येच गमती होत्या, त्यामुळे आम्ही आमचं काही वेगळं केलंच नाही, फक्त आम्ही त्या सिच्युएशनला रिॲक्ट केलंय, त्यातनं विनोद घडलाय. असं काही स्पेशल कॉमेडी, असं काही कॉमेडी झोन नाही आहे त्याचा. त्या गडबडीत जो विनोद घडतो, जो फार सामान्य लोकांना खूप आवडतो, गडबडीत झालेला विनोद किंवा सिरियस सिच्युएशन मध्ये काहीतरी घडलेल्या घटना, त्यातनं होणारा विनोद, तसा सिरीजचा हा भाग आहे आणि त्यातल्या सिच्युएशन आहेत. त्यामुळे त्यात आम्हाला वेगळं काही असं कॉमेडी असं काही करायचं पण नव्हतं आणि आम्हाला करावं लागलं पण नाही, कारण ते लिखितच खूप छान होतं आणि बऱ्याच गोष्टी आम्ही करताना त्या डेव्हलप देखील केल्या होत्या, इम्प्रोवाइज देखील केल्या होत्या. त्यामुळे
सगळे दिग्दर्शक, लेखक, आम्ही कलाकार मंडळी सगळे मिळून आम्ही ते छान तयार केलं, तयार. डेव्हलप झालंय ते. त्यामुळे त्यात असं वेगळं कॉमेडी काहीतरी करायचंय असं काही नाही पण हिंदीमध्ये आपण पाहतो सहसा की हिंदीमध्ये हॉरर कॉमेडी असते बऱ्यापैकी, गोलमाल वगैरे मध्ये आपण पाहिलं. मराठीमध्ये हा प्रकार तसा नवीन आहे की हॉरर कॉमेडीमध्ये हे करणं, म्हणजे ती सांगड कशी घातली? गोष्टीत गंमत आहे. जी गोष्ट आहे ती मुळात खूप, आणि ह्या आमच्या पूर्ण सिरीजचं श्रेय तेच आहे की या सिरीजची गोष्ट आमची हिरो आहे. म्हणजे गोष्टीला आम्ही प्रायोरिटी जास्त दिली आमच्यापेक्षा, कारण आम्ही नंतर आहोत. त्यामुळे गोष्ट एवढी स्ट्रॉंग असल्यामुळे आम्हाला गोष्टीच्या सगळ्या गोष्टी आधीपासून होत्या, आम्हाला फक्त ते प्ले करायचं होतं. आणि तू म्हणाल तसं की हिंदीत हे खूप चालू आहे आधीपासून, हॉरर कॉमेडी वगैरे अजून, पण आपल्याकडे पण सुरू आहे मराठीत. आम्ही पहिल्यांदा करतोय, त्यामुळे आमच्यासाठी ते नवीन होतं हॉरर कॉमेडी काय असतं. त्यामुळे ते करताना आम्हाला मजा आलीच. पण हॉरर करताना ते जेव्हा आम्ही सीन करायचो त्यावेळेला त्याचा इम्पॅक्ट आम्हाला कळत नव्हता की हा काय दिसणार आहे फायनल नंतर पण जेव्हा आम्ही एपिसोड पाहिले त्यानंतर आम्हाला तो सगळा थरार आणि तो थ्रिल, ते म्युझिक आणि सगळ्यांनी जे भरून आलं तेव्हा असं आलं की अरे यार हे कसलं भारी दिसतंय. म्हणजे आपण करताना त्याची गंमत कळत नव्हती. थोडी डेन्सिटी जाणवत कारण ते म्युझिक आणि बाकीच्या गोष्टी, कलर करेक्शन असेल किंवा आमचे डीओपी दादा कुणाल दादा त्यांनी घेतलेली ती ट्रीटमेंट असेल, त्यांचे शॉर्ट्स असतील, त्यांनी खूप छान शूट केलंय. कमी शॉर्ट्स मध्ये कोकण सुंदर दाखवलंय आमच्या त्या कुणाल दादाने. खरंच आम्ही खूप कमी गोष्टीमध्ये सगळं केलेलं आहे. मोजक्याच लाईट्स, तुमच्यासारखेच आम्ही पण आहोत. आम्ही मोजकी लोकच, आमचं काहीतरी आम्हाला काहीतरी करायचं म्हणून एकत्र आलेलो, मनोरंजन करायचं म्हणून, आणि त्या एकत्र छोट्याशा चमूने काहीतरी छान गोष्ट लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला चांगला प्रतिसाद आम्हाला पहिल्या सीझन पासूनच मिळालाय. पहिले 2 सीझन तर खूपच आवडले लोकांना, त्यामुळे ते सतत की तिसरा आणा, आणि आता फायनल तिसरा आलेला आहे, तो नक्की बघा प्लीज. नाही पण कोकणातलं वेगळे पण असं दाखवण्याचं काय विशेष वेगळा प्रयत्न काय झाला तुमच्याकडून? कारण नाही बऱ्यापैकी सेट वगैरे असतात शूटचे ते मुंबई वगैरे किंवा पुण्यासारख्या ठिकाणी असतात शहरी भागामध्ये. कोकणातलं वेगळे पण दाखवणे मागं काय असं वेगळं काय युनिक कल्पना होती का अशी वेगळी? नाही, अजिबात नाही. अहो आपण काय दाखवणार कोकणातलं वेगळं, पण कोकणच वेगळं आहे. आपण फक्त ते छान टिपायचं असतं आपल्या गोष्टीसाठी, आणि आमच्या गोष्टीतच गंमत असल्यामुळे काही ठिकाणी आम्हाला, आपण हॉरर जेव्हा म्हणतो तेव्हा हॉरर ते क्रिएट करावं लागतं. ते लाईट्स आणि तो माहोल एक करावा लागतो, इतकंच आम्हाला करावं लागलं. आणि तुम्ही मगाशी म्हणाला की हॉरर कॉमेडी मराठीत पहिल्यांदा आहे, तर मराठीत पहिल्यांदा नाही. पछाडलेला जर आपण पिक्चर बघितला असेल तर तो हॉरर कॉमेडीच होता. बरोबर. आता ऑफकोर्स तेव्हा आपल्याला ते तशी नावं नव्हती माहिती, याला हॉरर कॉमेडी म्हणतात किंवा म्हणजे माहिती असतील, पण तेवढ्यात ती आपल्या कानावर तेव्हा पडली नव्हती, असं इतकं. नाही पण आता कोकण, आता तुम्ही असं म्हणलं की तो सीन क्रिएट करावा लागतो हॉरर. कोकण जसं पाहिलं तर कोकणच्या बाबतीत बऱ्याच आख्यायिका आहेत की रात्रीचं घराबाहेर वगैरे. तसं काय अनुभव वगैरे काय अजिबातच नाही, अजिबातच नाही. आमचा जो शेवटचा सीन आहे 3ऱ्या सीझनचा क्लायमॅक्सचा, तो कमीत कमीत 20 तास आम्ही शूट करत होतो. मग ते सकाळी शूटिंग जी चालू झाली ती दुसऱ्या दिवशी सकाळी ती संपली, आणि एकतर रात्रभर ती शूटिंग चालू होती. आणि तो जर आता मी क्लायमॅक्स काय आहे ते तर ऑफकोर्स सांगू शकत नाही, पण तो क्लायमॅक्सच असा खूप हॉरर असल्यामुळे, आणि आम्ही सगळे अख्खा आउटडोअरला होता, अख्खा क्रू होता आमचा. एक नाही म्हटलं तरी 25 ते 30 जण आम्ही होतोच. पण असा आम्हाला कधीच अनुभव नाही, कधीच नाही. मग 3 सीझनला नाही. तिथे कोणी असं तिथले स्थानिक कोणी असतील कारण त्यांनी गोष्ट सांगितली एखादी, नाही. कोणी घाबरलं? नाही, उलट आम्ही स्थानिकांना खूप घाबरवलंय, मस्ती करून. हो. किती दिवस होते काय कोकणामध्ये? तू सांग. मी पहिल्यांदा कोकणात गेलो. मी पहिल्यांदा कोकणात गेले. तुम्ही कुठल्या मूळच्या? मी नाशिकची आहे मूळची, त्यामुळे मी पहिल्यांदा कोकणात गेली होती. हाऊस खूप होती किंवा गोष्टी पाहिल्या होत्या, फोटो पाहिले होते, पण शूटिंगच्या निमित्ताने मला पहिल्यांदा कोकणात जायला मिळालं. कोकणात किती दिवस? सेकंड सीझन आम्ही 6 ते 7 दिवस शूट केला, आणि सेम आम्ही थर्ड सीझन पण एक 8 दिवस होतो. मी 8 दिवस होती, हे कमी होते, मी 8 दिवस होते. आज काय वेगळा काही प्रसंग काही तुमच्यासोबत घडलेला की तो कॅमेऱ्यात कैद नाही झाला, पण तो आता इथं आपण मेन्शन केला पाहिजे की तो असा एक रिमेंबरेबल आहे, लक्षात राहील असं काय वेगळं युनिक काय घडलंय? युनिक असं नाही, शूटिंगच्या दरम्यान ज्या काही सगळ्यांमध्ये गमती जमती झाल्या, जी बॉन्डिंग झाली, प्रत्येकाचं एक जेव्हा आपण एकत्र काम करत असतो ना, आपल्या मनामध्ये प्रत्येकाबद्दल एक रिस्पेक्ट असतो, पण तो रिस्पेक्ट एका बाजूला, आणि सोबत केलेल्या गमती जमती, ते बनलेलं नातं, दादा भाऊ काका मामा सगळे करून गावासोबत पण तसं वागणं, या सगळ्या गोष्टींची बॉन्डिंग ही रिस्पेक्ट पण होती आणि आपलेपणा पण होती. तर ती जी मुवमेंट आहे ना, ती आम्ही कधीच कॅमेऱ्यात
कैद नाही करू शकत, की जी आम्ही एकमेकांनी मजा केली आहे सोबत. प्रत्येक म्हणजे दुपारी जेवायला सोबत बसण्यापासून तर साधं छान एक गोल करून सगळ्यांनी सोबत बसणं, आपल्यातलेच कोणीतरी वाढायला येणं, त्याची मजा घेणं, किंवा शूटिंगसाठी पण म्हणा, माहिती आहे आपल्याला लेट होत असेल, काय होत असेल, प्रत्येक जणांनी शांतपणे समजून घेतलं. मग डिरेक्टर असू दे, आणि आमचे डिरेक्टर पण खूप चिल होते. असं खूप लोकांना हे पण माहिती की डिरेक्टर खूप स्ट्रिक्ट असतात बरं का, असं बिलकुल नाही. हां, इमेज असते, पण नाही, सेम खूप चिल होते. आम्ही तर ब्रेकमध्ये वगैरे पत्ते खेळत बसायचो. होतो आमचा DOP दादा यायचो, कुणाल दादा, तो छान तिकडे जोवर करताय ना तोवर मी पण येतो 5 मिनिटं, असं करून सगळेजण सोबत असायचे. तर ती जी धमाल मस्ती आहे ना, किंवा काम करताना सगळ्या गोष्टी सिरियसली पण करायच्या आहे, पण सोबतच काम एन्जॉय करत करायचं आहे, या सगळ्या ज्या मुवमेंट होत्या ना आमच्या, त्या आम्ही कॅमेऱ्यात कैद नाही करू शकत. बाकी निगेटिव्ह तर कोणत्याच गोष्टी नाही घडल्या, ते अनुभव आम्हाला नाही आले. आणि सिरीजमध्ये तो मला विचारतो, तू कधी भूत पाहिलंय का, जेन्युअनली. तर आहे सिरियस, सगळ्यांनी बघा, तो का विचारतो मला हे ते. पण मी कधी भूत नाही पाहिलं, आणि कोणाला दिसूही नाही. मेन 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 हे तिघं भूतं पाहिली मी. कारण तुम्ही जे म्हणालात की कोणाला घाबरलात वगैरे, तर कशाला घाबरायला पाहिजे, हे तिघच होते ना. हेच नाही नाही नाही, मेकअप होते आमच्याकडे. तुम्ही सिरीजचं बघा, आमच्याकडे भूत होतं स्वतःकडे आमच्याच टीममध्ये, तर काही गरजच नव्हती आम्हाला. आणि भूतं हे 3 होते, कारण पूर्ण लोक यांना घाबरायचे. हे पुरं कुठे कधी जातील हे माहितीच नव्हतं, त्यामुळे बाबा शूटिंग करायचंय, जाऊ नका, असं असायचं सगळ्यांचं. सो या तिघांना घाबरायचे सगळेजण, बाकी आम्हाला सगळे छान अनुभव आहेत. मॅडम तुमच्यामधील मस्तीखोर कोण होतं, म्हणजे काय आमच्यामध्ये? हा, तिघजण तिघजण. हे 3 तिघाडा काम बिघाडा होतं सगळीकडे, पण तो बिघडण्यापेक्षा एक गांधीजी के 3 बंदर म्हणतो ना, तसे तिघं होते. मस्ती त्यांनीच सुरू केली. मी नवीन होती या टीममध्ये, म्हणजे मी फर्स्ट सीझनला नव्हती, सेकंड सीझनला इन झाली. आणि आपण नव्याने कुठेतरी गेल्यानंतर एक दडपण असतं की नवीन लोकांसोबत काम करणार आहे, किंवा एखादं ठीक आहे आपण काम करत आलेलो असतो, पण एक वेगळं काम पुन्हा आलेलं असतं आपल्या पदरात, तर कसं होईल, काय होईल. त्यात खरोखर तर निखिलला सगळे ओळखत होते आधीपासून, तर हे माहिती होतं बाबा हा तर काम करतो, मग तिकडची पद्धत वेगळी असेल, स्ट्रिक्ट असेल का, ॲटिट्यूड असेल का, हे लोक म्हणतील की ओके आम्ही पहिला सीझन केला, तू नवीन आली आहेस, तर असं काही होईल का. तर या खूप दडपणामध्ये मी या तिघांसोबत काम करायला पहिले आली होती. पण फर्स्ट डे नंतर माझं झालं की अरे हे तर माझ्यापेक्षा चिल आहेत. सो काही नाही, या तिघांची मस्ती म्हणजे एकूण एक किस्से आहेत फक्त. मॅडम अजून OTT बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत, पण युट्यूबच का निवडलं, म्हणजे काय आवडलं? हा प्रश्न हा प्रश्न आन्सर प्रोड्युसरला विचारा. सो हे आम्ही नाही सांगू शकत. पण यूट्यूब हे सुद्धा माध्यम काही छोटं नाही आहे. हां, म्हणजे एक प्लॅटफॉर्म, तो खूप एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. आज तर मी असं पण म्हणेल की मान्य आहे की इतर जे प्लॅटफॉर्म आहेत ते खूप चांगले आहेत, लोक तिकडे जातात वळतात, काही ठिकाणी पेड असतात गोष्टी, किंवा पण यूट्यूब हे असं माध्यम आहे की आज प्रत्येकजण स्वतःच्या फोनमध्ये यूट्यूब ऑन करून बघू शकते काय ते. जसं रील्स आहेत, रील्समध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वगैरे हे जे व्हायरल होतात ते का होतात, कारण आपल्याकडे सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, स्क्रोल करा, प्रत्येकाच्या गोष्टी प्रत्येकाला दिसत आहे, सो व्हायरल व्हायला सोपं आहे. मग तसं यूट्यूबसुद्धा हे आपल्याला कुठे पेड नाही करायच्या त्या गोष्टी, प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये घ्या, आणि ज्या गोष्टी आपण पेड, नक्कीच सगळ्या गोष्टी पे करूनच तुम्ही कला बघितली पाहिजे. पेडच्या तुलनेत तितकं आपलं कंटेंट आहे की आपण- पेडच्या तुलनेतला म्हणजे तुम्ही बघताना असं होईल की मी काल स्वतः जेव्हा एपिसोड पाहिले, तर ओके मी मूवी बघतीये जेन्युअली, मी बाहेर येऊन प्रोड्युसर सरांना तेच म्हणाली की ही वाटतच नाही की आपण एक छोटी टीम घेऊन आणि काहीतरी प्रोजेक्ट सुरू करूयात आणि काहीतरी असं एवढं छान होईल, हे वाटतच नाही कधीच. त्यामुळे नाही, पण असं दडपण होतं का की मी ना सॉरी ह्यात तुझं ऍड करतो, मग तू युट्यूबचा विषय काढलास की का, तर आत्ताच मी एक कमेंट बघितली आहे, आमचा जो टीझर आहे इंस्टावर, त्याच्या खाली कोणीतरी कमेंट केली आहे की लवकरच सिरीज नेटफ्लिक्सवर यावी अशी आमची इच्छा आहे. अच्छा, म्हणजे लोक स्वतःहून पे करायला तयार हा, आहेत. म्हणजे याचा म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की जेव्हा तुमचा कॉन्टेंट हिरो असतो आणि कॉन्टेंट चांगलं असतो, जसं निखिल म्हणाला की आमचा कॉन्टेंटच हिरो याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला माध्यमाची गरज नाही, तुम्ही कुठे पण टाका तो लोकांना आवडणार आणि लोक कसेही येऊन ते बघणार. आणि जे आमच्या या सिरीज बाबतीत झालं, म्हणजे पहिला सीझन जेव्हा आला तेव्हा प्रोडक्शन टीम आणि आम्ही कोणाच माहिती होतं की सेकंड सीझन आम्ही करणार आहोत. तो सीझन आला पहिला, त्यानंतर त्याला खूप व्ह्यूज मिळाले, म्हणजे प्रतिसाद चांगला मिळाला, आणि त्याच्यानंतर मग ठरलं गेलं की सेकंड सीझन आणि थर्ड सीझन करूया. सो अशी पण एक ती गंमत आहे या माध्यमाची. असं नाही, पण असं काही प्रेशर होतं का, दडपण होतं का की पहिल्या सीझन मध्ये तुम्ही भरपूर हसवलं आम्हाला, दुसऱ्या सीझन मध्ये हसवलं, तिसऱ्या सीझन मध्ये तितक्याच तोड कंटेंट आपल्याला द्यायचं आहे, हां. किंवा तितकंच मनोरंजन आपल्याला प्रेक्षकांचं करायचं, किंवा आपण पुढं काही कमी पडतोय का, अशी काही भीती वगैरे काही? नाही, भीती म्हणण्यापेक्षा भीती अजिबात होती, कारण की एक कॅरेक्टर कळलेले प्रत्येकाला. पण मी ह्यात श्रेय देईन आमचे अख्खं प्रोडक्शन,
जे होतं ते गणेश सर, पायल मॅम प्रोड्युसर आमच्या, त्यानंतर आमचे डिरेक्टर सचिन गोताड दादा. सो थोडंसं बॅकग्राऊंड होतं तर पहिले 2 सीझन जे केलेत ते आमचे अजय सरतापे सर यांनी डिरेक्ट केलेले, आणि तिसऱ्या सीझनला सचिन दादा म्हणून आहे तो ॲज अ डिरेक्टर म्हणून आला. सो त्याच्याकडे पण एक मोठी जबाबदारी होती की पहिले 2 सीझन ऑलरेडी एक बेंचमार्क सेट झाला आहे. सो तिसरा सीझन पण तेवढ्या लेवलला घेऊन जायचा, कारण की ह्याच्यामध्ये या सीझनमध्ये तिसऱ्या सीझनमध्ये खूप टेक्निकॅलिटी खूप आहेत बऱ्याचशा गोष्टी, कारण की काय टेक्निकली खूप गोष्टी आहेत, त्यात VFX वगैरे थोडे यूज केले आम्ही. सो त्या गोष्टी सगळं सांभाळून आणि तो जो बेंचमार्क एक सेट केला आहे लोकांच्या मनात ते सगळं मेंटेन करणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे सगळी टेक्निकल टीम, आमचं कुणाल दादा जो DOP आहे, आणि आम्ही तर होतोच, कारण की आम्ही तरी 2 सीझन केल्यामुळे आम्ही त्या झोनमध्ये ऑलरेडी होतो. आम्हाला माहिती होतं काय करायचं. तर इमोशन्स काय ते तर ॲज अ ॲक्टर म्हणून आपण हळूहळू डेव्हलप करू शकतो, पण ते मेन बांधणी जी होती ती प्रोडक्शनचं खूप कौतुक आहे शुभम प्रोडक्शनचं, की अख्ख्या त्या टीमने खूप चांगल्या पद्धतीने बांधलं असं. नाही, एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं मी 4था सीझन वगैरे येईल म्हणजे का बरं पहिला सीझन आला तोही आम्हाला माहित नव्हता सेकंड सीझन येणार आहे. ते प्रेक्षकांमुळे आमच्यावरती जबाबदारी आली आणि मग तो हो त्यांचे प्रेक्षकांचे आभार मानले पाहिजे. मग सेकंड सीझन आला. सेकंड सीझन नंतर आम्हाला माहिती होतं की थर्ड येणार, पण थर्ड नंतर फोर्थ येऊ शकत नाही, कारण ती गोष्ट खेचण्यात काय पॉईंट नाही. त्याचा जेवढा जीव आहे 3 सीझन इतकाच त्याचा जीव होता. ही कास्ट आम्हाला दुसऱ्या कशामध्ये काय पाहायला मिळेल? अगदी मी शुभम आमच्या सगळ्या प्रोडक्शन आहेत. इतर पण सगळे प्रोडक्शन बघत असतील, डिरेक्टर बघत असतील, आमची तुम्हाला कामं आवडली असतील तर आम्हाला घ्या. नाही पण एक आता आपण थोडं रॅपिड फायरकडे वळू. तुम्ही गमती जमती केलाय, 3 जण फिरत होता म्हटलं तुम्ही. खरी भूताची म्हणजे भीती कोणाला वाटते? भूताचं कंटेंट आपलं असल्यामुळं, हॉरर कंटेंट असल्यामुळं वाटते का असं? भूताची नाही, अनुभव वगैरे काय? अंधाराची नाही, अनुभव नाही, अंधाराची भीती वाटते. अंधाराची भीती. हा म्हणजे एकटा असेल तर भीतीच वाटणार कुठे ते रस्त्यात चालत. सगळ्यात जास्त उशिरा सेटवर येणं कोणाकडून काय? आम्ही दोघे अभिमानाने सांगते. बसतो मग बाजूला सांगताना बरोबर. जोडी आहे. जोडी. पौर्णिमेचा फेरा हे जे नाव ठेवलं, किंवा आपण सिरीज आहे आपली, कंटेंट आहे आपलं, एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगायचं तर काय सांगू शकतो? एक अविस्मरणीय सर्वांसाठी, सिरीजसाठी, माझ्या अच्छा, नाही, प्रत्येकाने एक अविस्मरणीय अनुभव माझ्यासाठी, स्वतःसाठी पण, सगळ्या टीमसाठी पण, कारण ते जे काही दिवस सोबत जगले आहे तो अनुभव घेतलाय तो प्रत्येक गोष्टीसाठी, आणि मी म्हणेल की प्रेक्षकांसाठी पण, कारण आम्ही प्रेक्षकांना पण एक खूप चांगली गोष्ट दिली आहे बघण्यासाठी. सो मग एक वाक्य, एक अविस्मरणीय अनुभव, एक अविस्मरणीय अनुभव. काय नाही, पौर्णिमेचा फेरा एकतर प्रेम खऱ्या अर्थाने, आणि एक नवीन एक ॲज अ कलाकार म्हणून माझं सांगतो मी पर्सनली, सिद्धेश नागपूर म्हणून, की एक मला कलाकार म्हणून काहीतरी एक वेगळं केल्याचं समाधान मिळालं, आणि यातून मी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला की मी काहीतरी वेगळं करू शकतो. अपडेट होता अपडेट होत आलं खरं सांगू तर. त्यामुळे ते एक प्रेम आणि एक जवळचा विषय असं म्हणता येईल आपल्याला, की जवळचा विषय खरं पौर्णिमेचा फेरा. माझं खरं तर हिने वापरलं, पण ठीक आहे, मी वेगळं बोलतो. एक्सपिरियन्स आहेच, आणि अजून एक नवीन ओळख मिळाली. नवीन ओळख झाली, जी सेट झाली होती ती थोडी. ते पण आहे, कारण लोक हास्ययात्रा म्हणून ओळखायची, आता ऍड ऑन झालंय पौर्णिमेचा फेरा. तर लोक आता असे, अरे हास्ययात्रा आणि पौर्णिमेचा फेरा, ते काहीतरी आम्हाला अचीव्ह केल्यासारखं वाटतंय, ते आहे. तुला एक वेगळा प्रश्न आहे की ओळख तर तू सेट झाली, मान्य करतो आता हास्य जत्रा म्हणून, इथून पुढचं जे काय असतं आम्हाला हॉररमध्येच पाहायला मिळेल की दुसरे काही? नाही, सगळं एक्सप्लोर करायचं आहे. सगळं explore. आता हॉररची संधी मिळाली, करायला मिळालं, त्यामुळे प्रोडक्शनचे आभार, कारण ती संधी त्यांनी दिली. तसं आमच्यावर कोण विश्वास ठेवणं माहित नव्हतं, म्हणजे तेवढी जबाबदारी पटकन कोण देईल, पण त्यांनी, आम्ही नव्वदीत असून देखील एवढं मोठं जबाबदारीचं काम आमच्या खांद्यावर पेलवायला दिलं, आणि आम्ही ते आमच्या परीनं केलंय. त्यामुळे ते एक आहे, आणि पुढे अजून वेगळ्या प्रकार जॉनरच्या गोष्टी करायच्या आहेत, तयार आहोत आम्ही करायला, आणि काय आलं समोरून छान तर नक्कीच दिसू. एका वाक्यात पौर्णिमेचा. हे सगळेच जे काय बोलले तेच आहे. त्याच्यामध्ये ऍड ऑन करेन की एक नवीन फॅमिली आम्हाला मिळाली. म्हणजे मित्र आणि सगळंच मिळालं. फॅमिली म्हणजे शुभम प्रोडक्शन हीच आमची फॅमिली आता याच्या पुढे झाली. आम्ही हक्काने तिकडे कधीही जाऊ शकतो,
आरामात सगळ्या गोष्टी आहेत अशा. नाही, ज्या प्रेक्षकांनी आपले एपिसोड पाहिले नाहीत अजून, बरोबर. त्यांच्यासाठी काही नवीन तिसऱ्या सीझन मध्ये नवीन काही कास्ट वगैरे आली का? म्हणजे मॅडम कशा सेकंड पार्ट मध्ये आल्या होत्या नवीन, बरोबर. तर काही नवीन कास्ट आहे का थर्ड याच्यामध्ये? नवीन कास्ट अशी नाही आली आहे, पण ज्यांनी पहिले 2 सीझन बघितले, तिसऱ्या सीझन मध्ये तुम्हाला आमचा तिघांचा एक वेगळा लुक पण बघायला मिळणार आहे. आणि जे प्रेक्षक वाट बघत होते की अरे सोल्युशन काय, याचं सोल्युशन काय, तर तिसरा सीझन हे सोल्युशन, हा म्हणजे हे उत्तर आहे. उत्तर असं खरोखरच जर एखाद्या म्हणजे भयानक वाड्याची गोष्ट आहे ना ती आपली, वाड्याच्या म्हणजे सिद्धेश तुला जर खरोखरच जर सांगायचं तर एखाद्या शापित किंवा असं एक आपण असं म्हणू शकतो की हंटेड प्लेसवर राहण्याची वेळ आली, तर आपल्या कास्टमध्ये कोणासोबत राहायचं पसंत करशील का? मी तूच देशील उत्तर. सांग, मी कोणाची नावं घेईन, मी सांग. कारण कोणाची नावं घेईन सांग, तू अंदाज बांध. मग कारण की सांगतो मी तुला, म्हणजे ऑन कॅमेरा लोकांनी सीझन 1 आणि तुम्ही नक्की खरंच बघा, तुम्हाला कळेल की आता मी असं का म्हणालो, असं का रिएक्ट तुम्हाला कळेल. त्यासाठी तुम्ही सीझन बघा तिन्ही पण, तुम्हाला लगेच कळेल. पण ह्याच्या व्यतिरिक्त मी सांगतो की ऑफ स्क्रीन सुद्धा आम्ही तिघं असे होतो ना की जसं हिने मग सांगितलं की लोक घाबरायचे लिटरली, कारण की आम्ही इतके म्हणजे चांगल्या अर्थाने घाबरायचे, कारण की किती मस्ती करायचो. कारण की ना असं शूट करताना खेळीमेळीचं वातावरण हवं असतं, कारण की तुम्ही एकतर असं शूट करताय आणि बघ, आणि कोकणात गेलेलो रे शूट करायला आम्ही, त्यामुळे कोकण आउटडोर आणि कोकणात म्हटल्यानंतर यार म्हणजे कोकण आपलंच असतं, तसं आमचं होतं. आणि तिघही आम्ही कोकणातलेच आहोत ऑलरेडी. हा, त्यामुळे ते होतं की यार तिकडे जाऊन करायचं मजा मस्ती, म्हणजे काम तर करूया सगळं, मजा मस्ती करायला जाऊया आपण, कारण की ते तसंच काम होतं ना, आणि तसंच काम. आणि जर आम्ही एन्जॉय केलं काम तर लोक एन्जॉय करतील, हे आम्ही एक तिघांनी मनात ठेवलेलं. सो ते खूप मस्ती करायचो आम्ही, म्हणजे लाईट दादांसोबत पकड, ते साऊंडवाले दादासोबत, ते काय ना काहीतरी आम्ही मजा मस्ती करायचो. त्यामुळे सुनील भाई होते, त्यांना आम्ही चिडवायचो वगैरे. सो ब्रेक असेल तर क्रिकेट खेळायचो. ते गावची पोरं यायची आमच्याकडे की थांबायची, ते वेट करायची त्यांची कधी फ्री होत आहेत. मग झाले की दादा खेळूया काय, मग लगेच त्या अंगणात तो बाकीचे लाईटिंग वगैरे होतं, पण आम्ही क्रिकेट खेळायचो वगैरे. मग ह्याची टेरकेस मस्करी कर, एकमेकांमध्ये मस्करी कर, किंवा हा तर लिटरली याचा सीन असायचा, तर घरात फिरायचं कोणाच्या पण, गरे आण, अजून काही काजू आणले आणि किंवा आंबे आणले, असं करून तो सगळं गोळा तिकडे खायचा. आणि जरा ते माझे बाकीचे मित्र पण आहेत, त्यांना जरा मग तो गोळा करून डबे आणायचा की हे खा. सो ना ही मजा मस्ती आम्ही केली. आणि त्यामुळे ना तू जो मगाशी उल्लेख केला भूताबिताचा, आम्हाला कधीच काही वाटलं नाही, म्हणजे पर्सनली पण नाही आणि तिकडे पण नाही वाटलं. त्यामुळे अशा ठिकाणी गेलो ना तर ह्या दोघांसोबत जाईन, कारण की ना जे असेल तर ते शापित ते निघून जातील तिकडे, नको इकडे राहायला. आम्ही तिघं गेलो ना तर मला त्यांचं वाईट वाटतं, कारण बिचारांचं चांगलं चालू असेल काहीतरी घाबरणं वगैरे, तर ते नेमके आम्ही जायचो आणि मग त्यांचं अरे यार मस्त चालू होतं, आमच्या पोटावर पाय टाकलं, करिअर घालवलं आमचं, ते निघून जाते. आणि त्यामुळे काय होईल ना, हे अंधश्रद्धा तरी निघून जाईल आमच्या, भूतबीत असं काय नाही, पण हे म्हणजे कोकणाबद्दल आपण ज्यावेळेस कोकणाच्या बाहेरचे लोक आम्ही ऐकतो की कोकणामध्ये खरंच अशा गोष्टी आहेत. तुम्ही तिघं कोकणातले आहेत म्हणून विचारतो की राखणदार वगैरे ह्या संकल्पना खऱ्या आहेत का? म्हणजे काय आहे का राखणदार? ही संकल्पना खूप पूर्वापर चालत आली जुनी संकल्पना आहे, आणि ती वेगळ्या पद्धतीची आहे. त्यात देव आणि ह्या गोष्टींचा काय संबंध नाही, भूतांचा पण संबंध नाही खरं तर. आणि मला पर्सनली विचारशील तर माझा याच्यावर कशावर विश्वास नाही, मुळात मी हे काही मानत नाही. त्यामुळे असा काही प्रकार असतो किंवा असे काही किस्से वगैरे त्याचा संबंधच येत नाही, आणि असं काही नाही होत. आम्ही रात्रीचं कोकणात बाजूच्या गावांमध्ये वाड्यांमध्ये नमन बघायला जातो, क्रिकेटच्या मॅच बघायला जातो, रात्रीचं कुठेही फिरतो. काही नाही, काय ना, ते एक वातावरण तयार करून ठेवलेलं आहे. जुनी लोक सांगतात वगैरे. कधी कधी काय असतं, जुन्या काळातली लोक लहान मुलांना शांत करण्यासाठी, घाबरवण्यासाठी वगैरे असे, तेव्हा जुने पंजोबा आजोबा वगैरे असे काही किस्से सांगायचे किंवा असं काही घडलेलं तेव्हाच. त्याच्यानंतर मी माझ्या आजोबांच्या नंतर तर मी असं काही ऐकलं पण नाही आणि पाहिलं पण नाही. तर त्या सगळ्या आख्यायिकाच आहेत, त्याला काही कुठला काही पुरावा नाही किंवा असं काही हे नाही बेस की नाही कुठला. आणि ते नाहीच आहे. माझं तरी पर्सनली अजिबात विश्वास नाही या गोष्टींवर. नाही, पण ह्या गोष्टीमुळे कुठेतरी कोकणाची इमेज थोडी वेगळ्या पद्धतीने प्रोजेक्ट होते, असं काही की ह्या आख्यायिकांमुळे काही मला तर नाही वाटत. पर्यटकांचा म्हणजे आमच्या कोकणाबाहेरच्या लोकांचा नाही, कोकणाकडे नाही, तेच म्हणतो, तुम्ही नका घाबरू, तुम्ही बिंदास येऊ. हा, तेच म्हणणं की हे चुकीचं एक्झाम्पल सेट केलं गेलंय की दरवेळेला की कोकणात जातोय तर आरामात जा, ही भीतीच का घालतो आपण, मला ते कळत नाही. कशाला त्या माणसाला जाऊन एन्जॉय करू दे ना, तो आधीच भीतीपोटी जाणार तर तो काय करणारच नाही एन्जॉय ना. तर हेच चुकीचं आहे असं मला वाटतं. यांनी खूप वर्षांपासून हे चालत आलंय की अरे असं आहे, असं काहीच नाही, खरंच काही नाही.
मी जसं म्हणाली की मी कोकणात पहिल्यांदा गेली होती आणि आम्ही गुहागरमध्ये नरवण गावात शूट करत होतो. तर पहिल्यांदा तर मला काहीच माहित नव्हतं, कोकण सुरू कुठून होतं, कोकण संपतं कुठं, एवढं इतकी बेसिक सुद्धा मला माहित नव्हतं खरंच. फक्त एक कोकणाची ओढ होती की ओके हां छान आहे सगळं. जेव्हा आम्ही शूट करत होतो ना, तर तिथलीच खूप लोकं आमच्यासोबत शूट करायला यायची. तिथले लहान लहान मुलं आमच्यासोबत खेळायची. आमच्या नक्कीच हॉरर आहे, सो भूत तर आमच्या सिरीजमध्ये असणार. तर ज्या व्यक्तीने भूताचं पात्र साकारलंय ती व्यक्ती ओली भिजलेली असायची, मोकळे केस, रात्री 2-2, 3-3 पर्यंत शूट चालायचं. जर असे काही अनुभव यायचे असते तर त्या व्यक्तीला पण आले असते ना, किंवा आमच्यापैकी कोणाला तरी काहीतरी गोष्टी झाल्या असत्या. ओके, मी असं नाही म्हणणार की मी मानत नाही, मग नक्की मी स्वतः मानते किंवा मी घाबरते. खूपदा असं व्हायचं की यार मला भीती वाटायची, मी इथून जाऊ की नको. पण जेव्हा तिथे जाऊन अनुभव आला ना, तर असं काही वाटलंच नाही की ओके असं काही अनुभव नाही आलाय सो आम्ही ते नाही मानणार. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. निकिता, म्हणजे आपण बाहेरचे आहेत कोकणाच्या व्यतिरिक्त. कोकणामध्ये असं काय काय पाहिलं आणि काय पाहायचं बाकी आहे अजून? बापरे. मी खरं तर कोकणात काही जास्त पाहिलं नाही. मी शूटिंग नंतर फॅमिलीसोबत गेली होती पुन्हा कोकणात फिरायला. शूटिंगच्या दरम्यान आजूबाजूचा निसर्ग, जवळचे समुद्र किनारे वगैरे तेवढ्याच गोष्टी पाहिल्या. कारण आजूबाजूचे मंदिरं जे गणपती मंदिर आहे तिथलं हेदवीचं, तेच त्या सगळ्या गोष्टी, कारण ते जवळ होतं आम्हाला. आम्ही जसं तो म्हणाला की क्लायमॅक्सचा सीन आम्ही कंटिन्युअसली 20 तास शूट करत होतो. सो आमचे शूटिंगचे अवरच तेवढे होते की सकाळी 8-9ला शूट सुरू केलं तर आमचं पॅकअप रात्री 12-1ला वगैरे व्हायचं. आणि दिवस ठरलेले असायचे ना, कारण यांचेही शूट्स काही वेगळे किंवा सगळ्यांचेच. त्यामुळे आमचे शूटचे डेज तेवढ्या वेळात आम्ही काम केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा रिटर्न हे आलो. तिघच फिरले आणि हे तिघं नाही, पळून हे जायचे, कसं तिघं काय? फिरले म्हणजे कसे, की हे तिघं फिरले म्हणजे कसे की आता हे कसं आहेत ना, कोकणातले आहे ना सवय आहे, हा. की आम्ही हा सगळ्यांना हात देतात, काय म्हणता काकी, काय म्हणता काका. हा. सो तसं करत तो सगळीकडे जायचा. ओके, काय चाललंय आज घरामध्ये, काय बोलताय, किंवा लहान मुलांसोबत पण तो खूप छान खेळायचा. म्हणजे 2 मिनिटात पोरं सगळे यायची दादा 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 करत, कैऱ्या पाहिजे का, हे पाहिजे का, ते पाहिजे का. तसे हे फिरायचे. बाकी म्हणजे असं कुठे फिरायला जाऊयात वगैरे असं नाही झालं, असं कारण नाही एका ठिकाणी शूट चालू होतं ना, आणि शूट मध्ये पण वेळ किती मिळतो, लाईट्स होईपर्यंत, कॅमेरा सेटअप होईपर्यंत. तेवढ्या वेळातच कुठेतरी आजूबाजूला जाता येतं. बाकी वेळात एवढे लोक थांबलेत आपल्यासाठी, आपण जाऊच शकत नाही. निखिल, तुला काही म्हणजे कोकणात तुझा फेस आहे काही तिथल्या स्थानिक कोकणचा लोकांकडून काही काय काही काय म्हणा, मला असं म्हणायचं की एक फोटो किंवा सेटवर तुझ्यासाठी त्रास वगैरे काही लोक आले नाही नाही, असं त्रास काही? नाही. अरे उलट भारी वाटायचं. हा. त्यांच्याकडनं एनर्जी मिळायची. त्यामुळे लोक यायची, गावातली लोक शूट बघायला यायची, लहान लहान मुलं यायची, खेळायला यायची. आम्हाला नंतर आम्ही मित्र झालो, त्यामुळे त्यांना ते सवय आता हे दादा आमचा आहे, ते सेलिब्रिटी वगैरे गेले होते त्या झोनला. आणि एक मुलगा आला होता, त्याने मला सरप्राईज गिफ्ट दिलं होतं. त्याने माझं स्केच काढून आणलं होतं माझ्यासाठी खास. हा छोटा होता आणि त्याला आदल्या रात्री कळालं होतं की आम्ही असं शूट करतो आणि मी तिकडे आहे. तर त्याने खास मला छान स्केच करून ते आणून दिलं होतं आणि खूप भारी वाटलं. त्याने लेटर वगैरे लिहून दिलं होतं, मस्त होतं ते. हे पौर्णिमेचा फेरा म्हणजे आपल्या जी मराठी इंडस्ट्री आहे, वेब सिरीज इंडस्ट्री, याच्यामध्ये काय वेगळं बेंचमार्क वगैरे सेट होतंय का आपल्याकडून? हा, मला असं वाटतं की आमची सिरीज आहे ना, हा. तिचा 3रा सीझन येतो. मला वाटतं अशी हॉरर कॉमेडी सिरीजचा 3रा सीझन पहिल्यांदा आला असेल असं मला वाटतं. माहीत नाही आला असेल तर, पण मला कल्पना नाही. पण आमची सिरीज आहे, तिचा 3रा सीझन आहे. आणि आमच्या वाट्याला असं कामाला ज्याचे 3 सीझन आले, ते असं कधी आयुष्यात घडेल वाटलं नव्हतं. काहीच वाटत आणि त्यानिमित्ताने सगळं झाल्याने छान अनुभव होता. आमची सगळी टीम खूप भारी होती. आमचे दिग्दर्शक असतील, आमचे लेखक असतील, आमचे स्पॉट दादा असतील, आमचे सगळे लाईटवाले दादा असतील, साऊंडवाले, सगळ्यांनी खूप छान मेहनत घेतली, एनर्जी लावली आहे. त्यामुळे हे सगळ्यांची मेहनत ते दिसते. त्यामुळे लोकांची छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतात. त्यामुळे नक्की आमचा 3रा सीझन बघा, आलेला आहे आणि छान प्रतिसाद देखील येतोय लोकांचा, आम्हाला कमेंट्स कळत आहेत. पण अजून कोणी पाहिलं नसेल तर नक्की जाऊन बघा आणि पहिले 2 सीझन पण बघा, नसतील बघितले तर. आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा, आम्हाला खूप आवडतील. ज्या काय असतील जेन्युइनली, म्हणजे चांगलं वाटलं, नाही वाटलं, किंवा हे आवडलं, नाही आवडलं, ते जे काय असेल ते प्रामाणिकपणे सांगा, आम्हाला ते ऐकायला खूप आवडेल. मंदार, प्रेक्षकांना काय आवाहन करशील? सेमच की जर आपला सीझन कोणी पाहिला नसेल तर प्लीज तो बघा जाऊन. तुम्हाला तो नक्की आवडेल. पण तो पहिला 2रा सीझन हे तुम्हाला बघावा लागेल, तर आपल्याला 3रा सीझन कळेल. डायरेक्ट 3रा बघितलात तर तुम्ही आम्हाला शिवाय घालाल, हे काय केलात म्हणून. तर तसं नका करू. पहिले 2 सीझन बघा. शुभम फिल्म प्रोडक्शन हे यूट्यूब चॅनलचं आपलं नाव आहे. त्याच्यावर तुम्हाला पौर्णिमेचा फेरा सीझन 1, सीझन 2 आणि सीझन 3 तिन्ही सीझन दिसतील. सिद्धू, आमचं मनोरंजन होणार आहे का? गॅरंटी आहे का तुझी? अरे 100%. कारण की
आता तुला जस्ट एक परत सांगतो उदाहरण. जेव्हा पहिला सीझन झाला त्याच्यानंतर आम्हाला माहित नव्हतं की सेकंड सीझन येणार आहे. सो पहिल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडच्या नंतर एंड स्लेट येते की सेकंड सीझन कमिंग सून आणि नेक्स्ट इयरची डेट होती. म्हणजे ऑलमोस्ट एक जवळजवळ एक 7-8 महिन्याच्या गॅप नंतरचं होतं ते. सो त्याच्या खाली लोकांच्या कमेंट्स होत्या की अरे इतका वेळ काय आणताय, बाहुबली बनवताय काय, अरे इतका वेळ कोण घेतं सिरीज बनवायला, युट्यूबची सिरीज बनवायला, आणि लगेच आणा, आम्ही तुम्ही स्टोरी विसरू. जे की बरोबर होतं त्यांचं की लिंक तुटेल आमची. सो म्हणजे लोकांनी इतकं प्रेम दिलं या सिरीजला आणि लोक इतकी इन्व्हॉल्व्ह झाले आमच्यासोबतच की नाही अरे आम्हाला पुढे बघायचं काय होतंय. सो नक्कीच हे ते श्रेय अख्ख्या टीमचं आहे, आमचं पण आहे डेफिनेटली की ना ते तशी बांधणी तशी गेली, डिरेक्शन तसं झालं, लिखाण तसं झालं आणि सपोर्ट मिळाला आम्हाला प्रोडक्शनकडनं, शुभम प्रोडक्शनकडनं. आणि त्यामुळे ते कॉमेडी तर आहेच, त्यामुळे ते लोकांना ते एंटरटेन केलं, लोकांना आपलंसं वाटलं म्हणून त्याचे 3 सीझन झाले आणि 3रा सीझन आलाय. आणि खूप प्रेमाने आम्ही सगळ्यांनी काम केले आणि अख्ख्या आमच्या टीमने, आणि खूप प्रेमाने आणि खूप काय म्हणतात आपुलकीने सिरीज आम्ही बनवली आहे. म्हणजे लिटरली आम्ही दिवसाला 12-13 सीन करायचो आणि ते रॅन्डमली असायचे. अरे ह्या सीन नंतर, कारण की पहिल्या सीझनच्या वेळी पावसाळा होता, त्यामुळे पावसाच्या हिशोबाने आम्हाला शूट करावं लागत होतं की पाऊस थांबला की आता थांबलाय का, आउटडोर आहे का, तर तो सीन लगेच करून घेऊया, कारण तो प्रायोरिटीचा सीन आहे किंवा डेचा सीन आहे तो. सो असं पण आम्ही पावसाळ्यात शूट केलंय. दुसरा सीझन जो केला तो आम्ही उन्हाळ्यात शूट केला, तिसरा केला तो हिवाळ्यात शूट केला. सो त्याचे 3 ऋतू आमच्या या 3 सीझनमध्ये आम्ही बघितलेले आहेत. सो ते नक्की तुम्हाला सगळं पूर्ण अनुभवता येईल आणि नक्कीच 100% मी सांगेन की तुमचं एंटरटेनमेंट होईल आणि आमची सिरीज तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही नक्की जसं निखिल म्हणाला की प्लीज सांगा आम्हाला की कसं वाटतं, म्हणजे जेणेकरून पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये आम्हाला ते सगळं इम्प्लिमेंट करता येईल त्या गोष्टी सगळ्या. निकिता, प्रेक्षकांनी जर हट्ट केला की आता आपल्या जसं मगाशी बोलण्यातून आलं की आपण फुल स्टॉप देतोय आता इथं, प्रेक्षकांनी जर हट्ट केला तर अजून काही याच्यामध्ये अपडेटचे काही चान्सेस, किंवा तुम्ही स्टार कास्ट कडून प्रोडक्शनला काही रिक्वेस्ट वगैरे काही? आत्ता सीझन 3 जो रिलीज झाला आहे त्याच्या खाली ऑलरेडी कमेंट्स यायला सुरुवात झाली आहे की सीझन 4 कधी करताय, किंवा कमेंट्सच अशा आहे की आम्हाला सेम टीमला पुन्हा एका नवीन प्रोजेक्टमध्ये बघायला आवडेल. ह्या प्रेक्षकांच्याच कमेंट्स आहेत, म्हणजे जेन्युअनली आत्ता आहेत की ज्या आम्ही कालपासून बघतोय वगैरे. तर या गोष्टी आम्हाला सांगण्यापेक्षा प्रेक्षकांचं मत काय आहे हे जास्त मॅटर करतं. कारण स्क्रीनवर कोणतीही जोडी दाखवली, कोणतेही फेसेस दाखवले तर ते प्रेक्षकांना किती आवडत आहे, त्यांचं काम प्रेक्षकांना किती आवडतं, ही पोचपावती असते आमच्या सगळ्या कलाकारांसाठी. सो ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि सीझन 4 येईल का असं म्हणायला तर एखादी गोष्ट खूप ताणली ना तर त्याचा अर्थ निघून जातो, ती तुटते एका वेळेनंतर. तर त्यापेक्षा जसं आपण म्हणतो की काही मालिकांच्या बाबतीत लोक खूप पर्टिक्युलर असतात की आता बोर व्हायला लागली, किती वर्ष ताणवतं असं स्वतः प्रेक्षक म्हणतात. मग अशा वेळी पण सेम की एखादी गोष्ट खूप लांबवली तर ती रटाळ होईल. आम्हाला नवीन काही एखादा प्रोजेक्ट येतोय तुमचा? आमची इच्छा खूप आहे. सध्या तरी असा काहीही प्लॅन नाही आहे जेन्युअनली, पण आमची तरी इच्छा नक्कीच आहे. कारण सगळ्यांनी सोबत खूप छान मुवमेंट एन्जॉय केलेत. आणि गोष्ट अशी होती, आम्ही कोकणात शूट करताना आमच्या कोणाच्याच फोनला नेटवर्क नव्हतं. जेव्हा आम्ही रात्री यायचो 2 वगैरे वाजता हॉटेल्सवर किंवा आम्हाला जिथे स्टे होतं तिथे वायफाय असायचे, तेव्हा आम्हाला वायफाय मिळायचं. बाकी पूर्ण वेळ आमच्या फोनला रेंज पण नव्हत्या. तर त्याच्यामुळे जे काही तास आम्ही सोबत होतो ते एकमेकांसोबत होतो. म्हणजे खरोखर जी दुनिया असते ना की सोशल मीडिया आणि नेटवर्कच्या शिवाय दुनिया जी असते ती आम्ही जगलो सोबत. आणि त्यामुळे आमची बॉन्डिंग छान झाली. कारण आपण सोबत असतो प्रत्येक वेळी, पण एकमेकांच्या फोनमध्ये असतो प्रत्येक वेळी. स्वतःचा फोन काय चालू आहे सोशल मीडियावर हेच बघत असतो. आमच्याकडे त्या गोष्टी नसल्या कारणाने आम्ही एकमेकांसोबत होतो. आणि ही जी बॉन्डिंग आहे ना, तर एक असं असतं ना की सेकंड सीझनमध्ये मी नवखी होती त्यामुळे थोडी भीती होती. ओके, थर्ड सीझनमध्ये नवखीच थोडंफार, पण आत्ता असं आहे की अरे हे माझ्या घरचेच आहे. सो तो त्यांना मी नवखी बोलली ना. अरे म्हणजे असं एक असतं ना की हे सिनियर्स आहेत माझ्यापेक्षा वगैरे, अशी फिलिंग असते, अनुभवाने सिनियर्स आहेत. सो आता अशी आहे की आता माझ्या घरची आहेत, आता तर मी बिंदास काम करेल, आता तुम्ही मला सिनियर म्हणा असं पण होईल. सो मला आवडेल यांच्यासोबत काम करायला, आणि हीच टीम असेल तर जास्त आनंद होईल. तर मित्रांनो, आपल्यासोबत पौर्णिमेचा फेरा ही जी नवीन वेबसिरीज आली आहे, वेबसिरीजचा पार्ट 3 आलाय. तर या वेबसिरीजची स्टारकास्ट होती. भरभरून प्रेम करा, वेबसिरीज पहा, लाईक, कमेंट आणि शेअर करा. त्यांच्यासोबतचे फीडबॅक वगैरे असतील किंवा कलाकार स्टारकास्ट आपल्यासोबत आहे त्यांचं काम कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. ते कमेंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आणि ज्या काही रास्त आपल्या मागण्या असतील, मागण्याच बोलतो मी, की ही स्टारकास्ट आपल्याला कमेंट करा. आणि
आमच्या देखील टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या परिवाराकडून तुम्हाला पुढच्या नवीन तुमच्या प्रोजेक्टसाठी आणि या वेब सिरीजच्या यशासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थँक्यू आणि मला देखील तुमचे आभार मानायचे. टाइम्स ऑफ महाराष्ट्राचं खूप खूप आभार, कारण आम्हाला एवढी छान संधी दिली, इथं बोलावलं तुम्ही आणि छान आमचा पाहुणचार केलात, आम्हाला आपल्या घरच्यासारखं ट्रीट केलं आणि मजा आली गप्पा मारायला. आणि खरं तर गप्पाच झाल्या, त्या काही अशा ठरवून गप्पा नव्हत्या, टप्पा. ज्या येत होत्या आतून भावना त्या बाहेर येत होत्या. त्यामुळे खूप खूप थँक्यू टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मला खात्री आहे की जसं निखिल बोलला की घरच्यासारखं ट्रीट केलं, तुम्ही जर वेब सिरीज पाहिली तर तुम्ही देखील त्यांना त्यांचं काम पाहून घरच्यासारखंच ट्रीट करणार आहात. बाकी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. Thank you. थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.